श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आज आपण एकविरा देवीची माहिती आणि महती ऐकणार आहोत आणि शेवटी देवीची आरतीही ऐकणार आहोत. मला जेवढी माहिती आहे तेवढी मी सांगण्याचा इथे प्रयत्न करते आहे. एकविरा देवी ही कारल्याच्या डोंगरावर तिचं मंदिर आहे आणि ती एका अखंड शिळेत प्रकट झालेली आहे. या मंदिराच्याच बाजूला बौद्ध कोरीव लेणी आहेत. एकविरा देवी ही या लेण्यांच्याही अगोदर प्रकट झालेली आहे. असं म्हटलं जातं, हे मंदिर हे पांडवकालीन असावं. या मंदिरात चैत्रात आणि आश्विनात देवीची मोठी यात्रा भरते. या कारला डोंगराच्या खाली देवघर नावाचं एक 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावरचं खेडेगाव आहे आणि ते देवीचं माहेरघर आहे असं समजलं जातं. आणि तिथेच म्हणजे देवघर या गावातच काळभैरव हा तिचा भाऊ आहे असंही म्हणतात. तिथे चैत्र शुद्ध षष्टीला मोठी यात्रा भरते आणि ह्या यात्रेला अलोट गर्दी असते, कारण ती महाराष्ट्रातील अनेक जातींची कुलस्वामिनी आहे. आणि प्रामुख्याने एकविरा देवी ही कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय, कायस्थ प्रभू, चौकळशी आणि पाचकळशी अशा समाजाची कुलस्वामिनी आहे. त्यामुळे त्या त्या जातीचे लोक, जमातीचे लोक हे तिथे आपले नवस फेडायला येतात आणि आपले कुलाचार पूर्ण करायला येतात. एकविरा देवी हे एक जागृत शक्तिपीठ आहे आणि स्वयंभू देवीचं देऊळ आहे. देवी स्वयंभू आहे ती असं मानलं जातं. आणि त्या देवीची विशेष महती म्हणजे ही नवसाला पावते अशी तिची ख्याती आहे. देवीचं महात्म्य जर तुम्ही ऐकणार असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की देवीचं महात्म्य अपलोड करा. मग मी नक्की ते अपलोड करीन, म्हणजे सगळ्यांनाच देवीचं महात्म्य ऐकता येईल. मराठी आहे पण ओवीबद्ध आहे, ऐकायला अतिशय सुंदर आहे. तुम्ही कोण कोण ऐकणार आहात ते मला नक्की कळवा, मग मी देवीचं महात्म्य अपलोड करीन. एकविरा देवी समस्त महाराष्ट्रीयन लोकांची जरी कुलदेवता असली, आत्ता मी सांगितल्या त्या जातींची ती कुलदेवता आहे, पण महाराष्ट्रातले सगळे लोक देवीच्या दर्शनाला जातात. एकविरा देवी ही खूप शक्तिशाली आणि जागृत देवी आहे. त्यामुळे हजारो संख्येने तिथे भाविक दर्शनासाठी येतात. लोक देवीला एकविरा आई म्हणतात. आई म्हटल्यामुळे लोकांच्या मनाजवळची ही देवी आहे. पूर्वी भगवान परशुराम पृथ्वीवर फिरत असताना त्यांनी अनेक मंदिरे स्थापन केली आणि असंही मानलं जातं की एकविरा देवी ही भगवान परशुरामांची आई रेणुका देवी हिचंच एक रूप आहे असं मानतात. एकदा देवीच्या स्थानाजवळील भागात रोगराई, दुष्काळ आणि अनेक अडचणी लोकांना आल्या. त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. लोक घाबरले होते, त्रस्त झाले होते. तेव्हा देवी तिथे प्रकट झाली आणि देवीने लोकांचे रक्षण केले. त्यावेळी देवीने लोकांना सांगितलं
की जर कोणी भक्त माझी मनापासून पूजा करेल त्याची मी सगळी संकट दूर करीन. आणि तेव्हापासून लोकांची देवीवर जास्त श्रद्धा बसली आणि लोक देवीची जास्त मनापासून पूजा करायला लागले, कार्लागडावर जाऊ लागले. एका पौराणिक कथेनुसार पांडवांनी वनवासाच्या काळात कार्ल्याच्या डोंगरावर एका रात्रीत या मंदिराची निर्मिती केली असं म्हटलं जातं. देवीची मूर्ती स्वयंभू आहे आणि हे स्थान एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक असं केंद्र आहे. देवी आई आपल्या भक्तांना विविध रूपात वर्षानुवर्ष दर्शन देते. पुराणामध्ये देवीच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत आणि या कथांवरून निर्माण केलेली शिल्प आपल्याला बघायला मिळतात. आता आपण देवीची आरती ऐकूया. माझा आवाज तेवढासा चांगला नाही, पण मी मनोभावे देवीला वंदन करते आणि आरतीला सुरुवात करते. जय जगदंबे कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी, एकवीरा माते अंबे एकवीरा माते, अगणित जडली आहेत पातके माझ्या देहाते. असुरानी मानवा छळियले ते तुझला कळले, ग अंबे ते तुझला कळले. दैत्यांचा संहार करुनी मानव रक्षियले. जय जगदंबे कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी, एकवीरा माते ग अंबे एकवीरा माते, अगणित जडली आहेत पातके माझ्या देहाते. गळा शोभिती मंगलसूत्रे पुष्पे बहुहार, भाळी लाविसी लाल भडकते कुंकुम बहुछान. जय जगदंबे कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी, एकवीरा माते ग एकवीरा माते, अगणित जडली आहेत पातके माझ्या देहाते. अनन्य भावे शरण मी तुझला, तव चरणी लागे माते तव चरणी लागे. भवसागर हा पार करोनी जोड तुझ्या देही ग, अंबे जोड तुझ्या पायी. शंकर नामे विष्णू तनय हा तव चरणी लागे, ग तव चरणी लागे, अंबे तव चरणी लागे. जय जगदंबे कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी, एकवीरा माते ग एकवीरा माते, अगणित जडली आहेत पातके माझ्या देहाते. जय जगदंबे कुलस्वामिनी महिषासुरमर्दिनी. बोला उदो आई एकवीरा देवीचा उदो 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 उदो. धन्यवाद.